नमस्कार. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं अध्यक्षपद डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याकडे असताना आम्ही एक महाराष्ट्राबाहेरील मराठीची सद्यस्थिती असा एक अभ्यास दौरा आखलेला होता. मी त्याची समन्वयक होते. त्यावेळी महाराष्ट्राबाहेरच्या साहित्यिकांनी माझ्याकडे एक खंत व्यक्त केली होती की आमचं साहित्य महाराष्ट्रापर्यंत पोहोचत नाही. आणि मला वाटतं आषाढस्य प्रथम दिवस ह्या उपक्रमातून आमच्या महाराष्ट्रातल्या वृषाली शिंदे हिने ही खंत दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या उपक्रमात सहभाग दिलेला आहे लिवा साहित्य सेवा समितीचे श्रीयुत विश्वनाथ शिरढोणकर आणि सर्वोत्तमचा दर्जेदार दिवाळी अंक दरवर्षी काढणारे आमचे स्नेही श्रीयुत अश्विन खरे यांनी. ह्या उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा. नमस्कार. आषाढ प्रतिपदेपासून सुरू झालेली ही काव्य मैफल लिवा साहित्य सेवा समिती इंदोर, VS इव्हेंट्स ठाणे, श्री सर्वोत्तम मराठी मासिक यांचं संयुक्त उपक्रम म्हणजे एक दिवस माझा. सलग 6 दिवसानंतर हा 7वा दिवस. आज आम्ही हिंदी आणि मराठीच्या ज्येष्ठ साहित्यकारा डॉक्टर संध्याताई भराडे यांना समर्पित करत आहोत. त्यांचं वंदन आणि नमन करत आहोत. रे वेड्या धावणं पुरे कर, थोडा बस धीर धर, शांत मनाने विचार कर, तू जोडले ते भौतिक सुख, शरीर सुख, बाह्य सुख, सुख नव्हे अशांतीच आहे, हावरी बोचरी अनावर आसक्तीच आहे. मन शांत नाही सुख कसं मिळणार, वस्तूंच्या पसाऱ्यात सुख कुठे शोधणार, सुखाची यादी केली यादी कशी होणार, सुख तर एक भावना आहे वस्तू कशी होणार. सुख आणि शांती, शांती आणि समाधान, तिघी तिळ्या बहिणी, तिघेंचे एकच स्थान, तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयात आहे त्यांचे स्थान, हृदयाचा कप्पा हा हळूवार उघडावा. आजची ही सुरुवात एका अशा व्यक्तिरेखावरती आहे जे आजचे आमचे मान्यवर कवयित्री आहे. आत्ता पावे तो माझ्या कवी मित्रांमध्ये सर्वात कमी वयाची रुचा करपे देवास. हे तिच्यासाठी होतं. काही शब्द तिच्या स्वभावाला अनुकूल आहे. रुचा करपे ही श्री सर्वोत्तमची जनसंपर्क अधिकारी सोशल मीडिया तर आहेच, त्याचबरोबर साहित्य क्षेत्रामध्ये मध्य प्रदेशामध्ये किंवा बृहन महाराष्ट्रातले मराठी भाषेकरता, कथनाकरता, काव्यकथनाकरता, लिखाणाकरता, निबंधांकरता अनेक पारितोषिके तिने पटकावलेली आहे. तिचं मन आकाशा एवढं मोठं आहे. शब्दरचना त्याला अपुरी पडते. अशी रुचा करपे आजचे आमची मान्यवर कवयित्री आहे. छोट्या छोट्याशा गोष्टींमध्ये, छोट्या छोट्याशा पंक्तींमध्ये, आणखीन कविताची बांधणी पण छोट्या शब्दांमध्ये करणारी मी तिला आमंत्रित करतो. तिने तिची पहिली कविता सादर करावी. नमस्कार, मी रुचा दीपक करपे, देवास, मध्य प्रदेश. एखादा शब्द मनाला भिडतो, नेमकं का ते कळत नाही. एखादा शब्द मनाला भिडतो, नेमकं का ते कळत नाही. विचार खूप येतात पण ओळ जुळत नाही. ओळ जरी जुळली तर लयच साधत नाही, आणि लय साधायला गेले तर अर्थच लागत नाही. मनात घालमेल सुरूच असते, झोप काही येत नाही. हातात लेखणी येते, संगणकावर बोटे चालतात. हातात लेखणी येते, संगणकावर बोटे चालतात.
डोक्यात विचारांची लाट उसळते आणि मग एकदाची मनासारखी कविता घडते. एकदाची मनासारखी कविता घडते. वा रुचा, छोटीशी सुबकशी आणि चांगली रचना सादर केली. त्यावरती रसग्रहण करणारे आमचे BRCचे मुंबईहून श्री सतीश सोलंकूरकर हे आपल्या शब्दांमध्ये या कवितेवरती आपलं मत व्यक्त करतात आणि त्याचबरोबर तेही एक त्यांची कविता सादर करतील. नमस्कार, मी सतीश सोळंकूरकर. मध्य प्रदेशमधून श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिन, लिवा साहित्य समिती आणि महाराष्ट्रातून VS इव्हेंट्स नावाची एक संस्था आहे. या 3 संस्था मिळून एक अनोखा उपक्रम सादर करत आहेत. अश्विन खरे आपल्याला माहिती आहेत, सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिनचे ते गेल्या कित्येक वर्षापासूनचे काम पाहणारे एक धडाडीचे कार्यकर्ते आणि साहित्यकार आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदरणीय विश्वनाथ सिरडोणकर साहेब, जे लिवा साहित्य समितीचे प्रमुख आहेत, यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आकाराला येतो आहे. आणि महाराष्ट्रातून वृषाली शिंदे या कार्यक्रमाचं सगळं आयोजन करत आहेत. आणि एक उत्तम टीम, उत्तम सगळी मंडळी एकत्र येऊन हा एक अनोखा उपक्रम आपल्यासमोर सादर करत आहेत. याचं मला खूप कौतुक आहे. आणि या कार्यक्रमाचा एक भाग होता आलं याबद्दलही मला खूप आनंद होतो आहे, समाधान होतं आहे. एक कविता माझ्यासमोर आहे, मध्य प्रदेशातील एक कवी आहेत त्यांची. आणि कविता कशी घडते या संदर्भात अतिशय मोजक्या शब्दामध्ये त्यांनी कविता लिहिलेली आहे. म्हणजे कविताच अशी लिहिलेली आहे की त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की कविता कशी घडते म्हणून. अर्थात कविता कशी घडते हा भल्या लोकांना पडलेला प्रश्न असतो, आपल्याला माहिती आहे. त्याची नेमकी उकल आपल्याला करून सांगता येत नाही. पण ही जर कविता तुम्ही पाहिली तर या कवितेमध्ये शब्द आधी येतात, मग लय येते, मग साध येते, मग नाद येतो. आणि हे सगळं करता करता एका क्षणाला कीबोर्डवर आपली बोटं फिरायला लागतात किंवा पेन आपल्या हातामध्ये येतो आणि तो कागदावर चालायला लागतो आणि कवितेचा जन्म होतो. इतकं सुंदर, सरळ, साध्या, सोप्या आणि सुंदर भाषेमध्ये या कवीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला ही कविता खूप आवडली. आणि मला असं वाटतं की पुढच्या काही काळामध्ये यांच्याकडून जर या कवितेची साधना झाली, कवितेची निर्मिती त्यांना समजते आहे, त्या निर्मितीची जर साधना त्यांना करता आली तर एक उत्तम कवी यातून आपल्याला मिळू शकतो असं मला वाटतं. त्यांच्या कविता लेखनाला मला शुभेच्छा देत असतानाच या सगळ्या मंडळींनाही शुभेच्छा द्याव्या असं वाटतं. एक छोटी कविता मी सादर करावी असंही सांगण्यात आलेलं आहे. आणि हे बरोबर आहे, कारण आमच्याही काही कविता या निमित्तानं तुमच्या सगळ्या मंडळींच्याकडे पोहोचतील. हा एक सुंदर उपक्रम आहे, हे मी आधी तुम्हाला सांगितलं आहे. तर एक छोटी कविता आपल्यासमोर ठेवतो. देणे घेणे जीव घेणे अशी एक कविता आहे. माझा कविता संग्रह आहे देणे घेणे जीव घेणे, आणि त्या संग्रहातील ही कविता. देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला, देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला, शब्दासाठी जीव दिलास काय मागू तुला. देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला, शब्दासाठी जीव दिलास काय मागू तुला. ओंजळभर पाणी पुरे कशासाठी त्रागा, ओंजळभर पाणी पुरे कशासाठी त्रागा, पदराच्या गाठीसाठी ठेव थोडी जागा. शब्द शब्द वेचताना शीळ वाजेल रानात, शब्द शब्द वेचताना शीळ वाजेल रानात, गाण्यासाठी गळा नको लळा असो मनात. ये अशी बस जरा मांडू नवा डाव, ये अशी बस जरा मांडू नवा डाव, मूठभर माती मिळेल तो तुझा माझा गाव, मूठभर माती मिळेल तो तुझा माझा गाव. परत एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि हा जो कवी आहे त्या कवीला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद सर. रुचा दीपक करपे ही मराठी विभाग shopizane.in
व जनसंपर्क अधिकारी श्री सर्वोत्तम पत्रिकाची आहेच. कृतज्ञता नावाची NGOशी पण संलग्नता आहे. वामा साहित्य मंच इंदूरची देवी अहिल्या शक्ती सन्मान 2019मध्ये प्राप्त झालेला आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय महिला साहित्य समागम होतो. बृहन महाराष्ट्र मंडळच्या निबंध स्पर्धेमध्ये 2004, 10, 2012, 2018 मध्ये प्रथम पारितोषिक, मराठी साहित्य अकादमीच्या पुस्तक वाचन स्पर्धामध्ये प्रथम राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त. रुचाला निवेदन, तिने आपली दुसरी रचना सादर करावी. अवनी आणि अंबर प्रेमात पडले. अवनी आणि अंबर प्रेमात पडले. त्या दोघांचे जीव एकमेकावर जडले. अवनीची उत्तुंग शिखरे नभाकडे बघतात. श्रावण सर अवनीला घेते अलिंगनात. अवनीची उत्तुंग शिखरे नभाकडे बघतात. श्रावण सर अवनीला घेते अलिंगनात. हिरवा शालू नेसून अवनी नभास बघते लाजत. इंद्रधनुचे तोरण बांधुनी अंबर करीतो स्वागत. रंगबिरंगी फुलवेलींने वसुंधरा ही सजली. क्षितिजावरती नभवसुधेची भेट अशी ही ठरली. धरणीला पण ठाऊक आहे क्षितिज मात्र आभास. धरणीला पण ठाऊक आहे क्षितिज मात्र आभास. प्रेम वेडी ती नभमिलनाचा घेऊन बसली ध्यास. क्षितिज जरी आभास असो खरे असे हे बंधन. नभधरणीच्या प्रेमापोटी चाले सृष्टी चिरंतन. चाले सृष्टी चिरंतन. धन्यवाद. वाह. या कवितेवरती आता जे आपलं मत व्यक्त करतील ते आमचे मुंबईचे महाराष्ट्र शासनाचे संचालक पदावरून सेवानिवृत्त झाल्यावर भाईंदर मुंबई येथे स्थायिक झालेले डॉक्टर लक्ष्मण शिवणेकर. हे एक उत्तम कवी आहेत आणि कवितांच्या बारकाव्याबद्दल त्यांना उत्तम जाणही आहे. कवितांवर अनेक कार्यशाळा ते आयोजित करत असून नवकवींना ते मार्गदर्शन नियमितपणे देतात. काव्यांजली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आणखीन विशेष उल्लेख म्हणजे त्यांनी इंदूरला देखील कवितेंवर एक कार्यशाळा आयोजित केली होती, लिवा साहित्य सेवा समितीच्या सहयोगाने. ऐकूया डॉक्टर लक्ष्मण शिवणेकर यांना. नमस्कार, मी डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर, मुंबई. या मालिकेतील मला प्राप्त झालेली कविता ही निसर्ग कवींच्या परंपरेतील आणखी एक रचना आहे. कवितेचं शीर्षक आहे आभास. शीर्षक वाचताच कळते की हे काही खरे नाही, एक आभास आहे, कवी कल्पना आहे. परंतु असं म्हटलं जातं की जे न देखे रवी ते देखे कवी. आपणही याच दृष्टिकोनातून या कवितेकडे बघून आनंद घेऊया. आणि कवींनी आपल्या सुरुवातीलाच जे पृथ्वी आणि क्षितिज ह्या दोन्हीमधलं नातं जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण ऐकूया. अवनी आणि अंबर प्रेमात पडले. अवनी आणि अंबर प्रेमात पडले. दोघांचे जीव एकमेकांवर जडले. अवनीचे उत्तुंग शिखर नभाकडे बघते आणि श्रावण सर अवनीला देते आलिंगन. आता कवितेचा शेवट सत्य सांगून गेला आहे. कवितेची सुरुवात आणि हा आता शेवट पहा. यामध्ये सत्य कवीने सांगितलेलं आहे. ते सत्य असे, आभास मात्र. धरणीला पण ठाऊक आहे, कवी म्हणतो, धरणीला पण ठाऊक आहे क्षितिज मात्र आभास. प्रेमवेडी ती नभमिलनाचा
घेऊन बसली ध्यास. क्षितिज असे आभास जसे, खरे असे हे बंधन, खरे असे हे बंधन. नभ धरणीच्या प्रेमापोटी चाले सृष्टी चिरंतन. आता ही कविता ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर मला कवी कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत ही कविता आठवली. पहा, कुसुमाग्रजांनी ही कविता 11 कडव्यांची लिहिलेली आहे. ती सर्व प्रिय आहे. अनेकांनी ती ऐकली आहे, वारंवार ऐकवली जाते. त्या पृथ्वीच्या प्रेमगीतामधले फक्त मी पहिलं कडवं आणि शेवटचं कडवं हेच आपल्यापुढे मी सादर करणार आहे. कुसुमाग्रज म्हणतात, युगामागुनी चालले रे युगेही, करावी किती भास्करा वंचना, करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. असं पृथ्वी आणि सूर्य याच्यातलं नातं स्पष्ट करण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. आता या कवितेचंच शेवटचं कडवं पहा. गमे की तुझ्या रुद्ररूपात जावे. वाटतं गमे की तुझ्या रुद्ररूपात जावे, मिळवणी गळा घालुनिया गळा, मिळवणी गळा घालुनिया गळा. तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, आणि मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा, आणि मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा. अशा रीतीनं हे जे विरह गीत आहे पृथ्वी आणि सूर्य, तसंच या कवीनेसुद्धा क्षितिज आणि धरणी, नभ आणि अंबर आणि अवनी यांच्यामधलं नातं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा ऐकूया. धरणीला पण ठाऊक आहे, हा आपला कवी म्हणतो, धरणीला पण ठाऊक आहे क्षितिज मात्र आभास. प्रेमवेळी ती नभी मिलनाला, घेऊन बसली ध्यास. क्षितिज असो आभास असो जसे, क्षितिज असो आभास जरी, खरे असे हे बंधन. नभधरणीच्या प्रेमापोटी चाले सृष्टी चिरंतन. ही अशी घन कविता लिहिणाऱ्या या कवीला माझ्या हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रहो, नेहमीप्रमाणे आता मी माझी एक खास रचना सादर करतो. चला तर ऐकूया कविता. आता ही माझी कविता मुक्त छंदातली आहे आणि कवितेचं शीर्षक आहे मोकळे आकाश. शीर्षक आहे मोकळे आकाश. मोकळे आकाश, मोकळा हा श्वास, मोकळे आकाश, मोकळा हा श्वास. आठवना खंत, मनात उल्हास. मोकळे आकाश, मोकळा हा श्वास. मोकळे आकाश, मोकळा हा श्वास. आठवना खंत, मनात उल्हास. मोकळे आकाश, मोकळा हा श्वास. मित्रहो, आपण आयुष्यभर भटकत असतो. नोकरीच्या निमित्तानं, कुठल्या तरी निमित्तानं भटकत असतो. भटकंती दूर झाली दीर्घकाळ, भटकंती दूर झाली दीर्घकाळ. दिवस उन्हात रात्र चांदण्यात, दिवस उन्हात रात्र चांदण्यात. रात राणी गेली उजवून कुस. मोकळे आकाश, मोकळा हा श्वास. आठवना खंत, मनात उल्हास. हल्ली आपली मुलं परदेशात असतात. भाग्य सुरक्षित समुद्रापल्याड, भाग्य सुरक्षित समुद्रापल्याड. अप्रूप त्या द्वाड नातवाचे लाड, अप्रूप त्या द्वाड नातवाचे लाड. होणे नाही आज उगाच उदास, होणे नाही आज उगाच उदास. मोकळे आकाश, मोकळा हा श्वास. आठवना खंत, मनात उल्हास. अंतिम पंक्ती. मित्रहो, आयुष्याच्या शेवटी आपल्याला असं वाटत असतं की शेवट गोड व्हावा, सहज व्हावा.
तर त्या संदर्भातल्या ह्या 4 ओळी आहेत. अंतिम पंक्ती ऐकूया. पहाट गारवा, अंतिम. पहाट गारवा माळून मारवा, प्रसन्न सकाळ निर्भळ आकाश. पहाट गारवा माळून मारवा, प्रसन्न सकाळ निर्मळ आभाळ. स्पंदन झकास, स्पंदन झकास आणि तरंग प्रवास. स्पंदन झकास तरंग प्रवास. मोकळे आकाश, मोकळा हा श्वास. आठवण खंत मनात उल्हास. मोकळे आकाश, मोकळा हा श्वास. आठवण खंत मनात उल्हास, मनात उल्हास. नमस्कार. मित्र हो, आजचा एक आणखीन चांगला दिवस, एक चांगली काव्य सुरेल मैफिल आपण ऐकली. त्यावर आपली प्रतिक्रिया निश्चितपणे नोंदवा. आणखीन आपल्या इतर मित्रांना, आपल्या इष्टमित्रांना आपल्या श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिनच्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करा, जेणेकरून आपल्या सर्व कवी मित्रांच्या या कविता आणखीन सोशल मीडियाद्वारे प्रसारित होतील, आणखीन नवीन ग्रुपमध्ये जातील, आणखीन या सगळ्या लोकांना एक नवीन कल्पनेकरता सुद्धा वाव मिळेल. धन्यवाद. शुभरात्री.